Hello and welcome to this 24th, which is our last session of this SAP FI 30 days challenge course. Although it is last session, the support for learning will continue forever. Okay. त्यामुळे कुठलंच सेशन हे लास्ट सेशन असणार नाही, पण लौकिक अर्थी आपण ज्याला कट ऑफ डेट म्हणतो त्या कट ऑफ डेट दृष्टीने आपल्या या 24 सेशन्सचं साधारण 2 तासाचे प्रत्येक सेशन आपण घडवले. सो दिस विल अमाउंट टू टोटल 48 आवर्स. तो त्याप्रमाणे आपण अगदी रिलिजियसली कुठेही न चुकता आपण आपली सेशन्स कंटिन्यू ठेवली आणि कुठेतरी आता एका अशा फेजवर आपण येऊन पोहोचलोय की जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहे त्याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्याच्यातून काय काय रिपोर्ट्स बनू शकतात त्या रिपोर्ट्सकडे एक नजर टाकायची. रिपोर्ट्सच्या बाबतीत असं म्हणता येईल की रिपोर्ट्स आर मेनी. आपण सगळेच रिपोर्ट्स काय एका वेळी डिस्कस करू शकत नाही, पण कमीत कमी काही रिपोर्ट जे आपल्याला असं वाटतंय की त्याच्यातून आपल्याला एक आयडिया येऊ शकेल की रिपोर्ट्स कसे असतात, त्याचा आपण इकडे इन्क्लुजन करण्याचा आपण एक घाट घातलाय. सो अनेक वेळा आपण लीडिंग लेजर किंवा मेन लेजर असं मी काही ठिकाणी उच्चार करत होतो. त्या ठिकाणी ते फील्ड यायचं आणि त्या फील्ड मध्ये 0L असं ऑलरेडी ऑटोमॅटिक सिस्टीमनीच लिहिलेलं असायचं. तुम्हाला आठवतंय का कुठे 0L असं सिस्टीमनीच लिहिलेलं असायचं? तुम्हाला आठवतंय का नाही आठवतंय ते सांगा, म्हणजे त्याप्रमाणे पुढचं दिशा आपल्याला ठरवता येईल. हो सर. सन्नाटा. आठवतंय. व्हेरी गुड. सो ऍक्च्युली आपण एक काम करू, आपण सिस्टीम मध्ये लॉग इन करूया आणि एक्झॅक्टली कुठे फील्ड ते आपल्याला भेटलं होतं, मिळालं होतं, सापडलं होतं, दिसायचं. आणि त्यावेळेला आपण त्याला ऍक्च्युली आपण काहीच त्याचं जास्त खबर न घेता आपण पुढे जायचो, कारण इट इज अ मॅटर ऑफ इव्हन हायर स्टडी इन द SAP. पण एक आयडिया तरी असावी त्याची, ते काय आहे त्यासाठी आपण आता डिस्कस करतोय. सो आय जस्ट साइन इन फर्स्ट. ठीक आहे. इथे मी ना FS10N असं लिहितो. FS10N म्हणजे हा माझा जनरल लेजर बॅलन्स रिपोर्ट आहे. जनरल लेजर बॅलन्स रिपोर्ट लिहा बघू तिकडे. FS10N जनरल लेजर बॅलन्स रिपोर्ट वहीमध्ये लिहा व्यवस्थित. आजची तारीख लिहा, 24th सेशन असं लिहा आणि राईट देअर FS10N is general ledger balance display. जनरल लेजर बॅलन्स डिस्प्ले. ओके, याला मी एंटर करतो. करेक्ट. हे एंटर केल्यानंतर इथे एक खाली एक इन्फॉर्मेशन आली, न्यू जनरल लेजर इज इम्प्लिमेंटेड, न्यूज ट्रान्झॅक्शन FAGL B03. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा जो आपण आता ट्रान्झॅक्शन कोड वापरला, ओके, FS10N, तो आता न्यू जनरल लेजर अकाउंटिंग मध्ये त्याला FAGL B03 असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामध्ये आपण सपोज इफ आय राईट द डिटेल्स ऑफ अवर कंपनी लाईक 2911 आणि फिस्कल इयर सपोज 2023,
So what we can see here, okay. So they say ki enter at least one accounts. Enter at least one account. So I'll say, okay, all right, one to all nine. आपल्या अकाउंट कोडची रेंज 6 आहे. 6 आपले अकाउंट कोड आपण चार्ट ऑफ अकाउंट मध्ये 1 to 4 lakhs म्हणजे ऍक्च्युली कसं केलंय आपण 1,01,00,000 to 1,99,999 हे आपण लायबिलिटीसाठी निवडलंय. 2 lakhs इथे बघा ही एक्सेल शीट आपल्याला सांगते. ही वेगळी शीट आहे, आपली स्टँडर्ड एक्सेल शीट आहे. हे सगळं शेअर करणार आहे मी तुम्हाला. हे बघा, है ना, इथे आपण घेतले 1 lakhs to 199,999 रेंज ही आपण लायबिलिटीसाठी घेतले. असेटसाठी 2 lakhs to all 9 5 times. इन्कमसाठी 3 lakhs to 3 5 times 9 आणि एक्सपेन्ससाठी 4 lakhs आणि 4 5 times 9. ओके, ही आपली रेंज आहे म्हणून मी ती रेंज तिकडे ऍड्रेसची टाकली. ओके, सो इफ आय ट्राय टू ऍक्च्युली वर्क ऑन इट, सो हा मला एक टोटल 11व्या पिरियडमध्ये टोटल डेबिट किती आणि टोटल क्रेडिट किती. तुम्ही आजपर्यंत या 1 फेब्रुवारी पासून ते आज 26 फेब्रुवारी पर्यंत जी ट्रान्झॅक्शन्स तुम्ही एंटर केली, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, त्याच्यातून हा एक प्रकारे तसं बघायला गेलं तर हा ट्रायल बॅलन्सच झाला जवळजवळ. डेबिटला 4794, क्रेडिटला 4794. ही फिगर तुम्ही लिहून घ्या. ही फिगर लिहून घ्या. 4794 930 डेबिट आणि क्रेडिट ऑल्सो 4794 932. ट्रान्झॅक्शन्स आपण एंटर केलेली आहेत. जर डेबिटला कोण आहे, क्रेडिटला कोण आहे मला बघायचं असेल तर पहिलं क्रेडिटचं बघतो मी. याला मी डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यावर आय कॅन इझिली सी की क्रेडिटला हा पहिला आपला शेअर कॅपिटलचा आहे, दुसरा आपला बँक लोनचा आहे. यातील बरेचशा ह्या सगळ्या सेल्स रिलेटेड एंट्रीज दिसतात 4,60,000. आणि काही एक्सपेन्स हे कॅश विड्रॉन फ्रॉम बँक वगैरे, काही एक्सपेन्सेस वगैरे आहेत. हे वेंडर पेमेंट्स आहेत, रिसिप्ट फ्रॉम कस्टमर्स आहेत. तो सगळ्यांचा तो एक एकंदरीत गोळाबेरीज आहे. आणि डेबिटला पण जी ट्रान्झॅक्शन आपण एंटर केली त्याची ही गोळाबेरीज आहे. हे सगळे आहेत बघा. हे केझेड म्हणजे परचेस आहेत. डीए म्हणजे आपण ते एक अदर ट्रान्झॅक्शन केलं होतं आपल्या कस्टमरमध्ये 1 lakhचं. हा काय बरं ते ऍडव्हान्सेस. तो ऍडव्हान्स अकाउंट आपण मेन रिकन्सिलेशन अकाउंटला ट्रान्सफर केला होता तो. एसए म्हणजे बँकेतून आपण पैसे काढले होते. आणि हे बाकीचे एसए हे शेअर कॅपिटल आहे. ओके, आणि हे सगळं सेल्स वगैरे आहे, हे बँक लोन टेकन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर या सगळ्या ट्रान्झॅक्शनचा एक इथे पूर्ण लेखाजोखा हा आपल्याला इथे दाखवला. आणि तो कुठल्या लेजरमध्ये आहे तर तो लेजर 0L ते खाली लिहून घ्या. लेजर 0L ते कोण सोडा आलेल्या लेजर 0L. इट्स कॉल्ड एज मेन लेजर. इट्स कॉल्ड एज मेन लेजर और प्राइमरी लेजर इथे बाजूला आयदर मी F4 करू शकतो किंवा बाजूला एक ड्रॉप बॉक्स पण आहे ड्रिल डाऊन करायला. इथं जर मी ड्रिल डाऊन केलं तर मला ह्या लेजर बद्दल अजून माहिती मिळू शकेल. सो मी तसं करतो ते. आय विल जस्ट गो अहेड अँड आय विल से ओके. सो आता हा काय सांगतोय की
झिरो एल इज अ लिडिंग लेजर. झिरो एल इज अ लिडिंग लेजर. आणि आपल्या क्लायंटसाठी झिरो एल हे आपण सिलेक्ट केलेलं आहे. इट्स सिलेक्टेड. झिरो एल इज सिलेक्टेड. म्हणजे हे मेन लेजर आहे. त्यानंतर हे आहे US गॅप. गॅप म्हणजे यू कॅन से जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. अमेरिका. म्हणजे आपण ज्याला जसं अकाउंटिंग स्टँडर्ड्स वगैरे म्हणतो ते तसं त्या टाईप. IFRS इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके, हे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. हे US गॅप परत आलं. IFRS नॉन लिडिंग लेजर, US गॅप नॉन लिडिंग लेजर वगैरे वगैरे वगैरे. इथे आपल्याला हे बरंच काय काय दिसतंय बघा. सो बेसिकली लिडिंग लेजर आणि नॉन लिडिंग लेजर असं दिसतंय. तर ते आपल्याला जस्ट बघायचं आहे की हे काय आहे एक्झॅक्ट लिडिंग आणि नॉन लिडिंग. ओके, तिकडे काहीच वर्किंग वगैरे आपल्याला करायचं नाही, फक्त अंडरस्टँड करायचं आहे व्हॉट इज लिडिंग लेजर, व्हॉट इज नॉन लिडिंग लेजर. रिपोर्टिंग डन बाय कंट्री, बाय कंपनी फॉर इट्स ओन कंट्री अथॉरिटीज कम्स इन लिडिंग लेजर. म्हणजे कंपनीची स्थापना ज्या देशामध्ये झालेली असते त्या देशाच्या अथॉरिटीजना आपण जे कंपनी जे रिपोर्टिंग करते त्याची नोंद लिडिंग लेजरमध्ये होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल टाटा इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप. सो टाटा ग्रुप is an Indian company. So it is formed in the country India. So Tata Group will report to Indian government of India, and therefore the books of accounts which records these transactions for which reporting is to be done to the government of India is called as leading ledger. ज्या लेजरमध्ये इंडियन गव्हर्नमेंटला दाखवण्याचे रिपोर्ट्स आणि त्याच्या संबंधित डेटा ज्या लेजरमध्ये रेकॉर्ड केला जातो त्याला लिडिंग लेजर असं म्हणतात. सो इट इज अ मेन लेजर. आता SAP कंपनी जी आहे ती जर्मनीमध्ये आहे. त्या SAP कंपनीला जर्मन अथॉरिटीजला दाखवण्यासाठी, रिपोर्टिंग दाखवण्यासाठी त्यांना जो डेटा ज्या लेजरमध्ये ठेवावा लागतो तो लिडिंग लेजर आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि रिपोर्टिंग डन बाय टू अदर कंट्रीज कम्स इन नॉन लिडिंग लेजर. म्हणजे टाटा इंडस्ट्रीजना जर समज इंग्लंडमध्ये काही रिपोर्टिंग करायचं असेल, का इंग्लंडमध्ये रिपोर्टिंग करतं? कारण त्यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या कंपनीज आहेत इंडियन ओरिजिनच्या, तर मग त्यांना इंग्लंडमध्ये पण रिपोर्टिंग करायला लागेल. तर त्याचा जो डेटा आहे तो त्यांना नॉन लिडिंग लेजरमध्ये ठेवावा लागेल. ओके. सो आता फॉर एक्झाम्पल फोर्ड मोटर्स ही अमेरिकन कंपनी. सो फोर्ड मोटर्स जे अमेरिकन गव्हर्नमेंटला जे रिपोर्टिंग करणार त्याचा डेटा जे त्या ज्या लेजरमध्ये त्याचा डेटा बुक होणार तो लिडिंग लेजर आहे. पण फोर्ड मोटर्स इंडियामध्ये पण आणि प्रत्येक देशामध्ये त्यांचा कारभार आहे. सो इंडियन गव्हर्नमेंटला त्यांना रिपोर्टिंग जेव्हा करायचं असेल त्यावेळेला त्यांची जी इंडियन जे ट्रान्झॅक्शन्स त्यांना रिपोर्ट करावे लागतात ती नॉन लिडिंग लेजरमध्ये रेकॉर्ड होतात. थोडक्यात लिडिंग लेजर आणि नॉन लिडिंग लेजर हे त्याचे दोन टाईप आहेत, लेजर्सचे टाईप्स आहेत. ठीक आहे, मग त्याचं कसं रेकॉर्डिंग होतं ते आपण बघूया. सपोज अवर कंपनी ऑपरेट्स इन इंडिया ॲज वेल ॲज इन US. आपली कंपनी भारतात तर आहेच पण US मध्ये पण आहे. इन इंडिया वी सबमिट फायनान्शियल स्टेटमेंट टू गव्हर्नमेंट बाय फिजिकल इयर वरायंट V3 एप्रिल टू मार्च. तो भारतामध्ये फिजिकल इयर एप्रिल टू मार्च आहे आणि त्याप्रमाणे आपली फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला या फिजिकल इयर नुसार आपल्याला द्यावी लागतात. पण US मध्ये वी आर मेंटेनिंग फिजिकल इयर वरायंट K4 जानेवारी टू डिसेंबर. US मध्ये फिजिकल इयर हे K4 आहे, म्हणजे कॅलेंडर इयर आहे. तर मग त्यांच्या देशामध्ये जी आपली कंपनी आहे ती ऍक्च्युली आहे इंडियन कंपनी, पण सिन्स इट ऑपरेट्स इन US ऑल्सो, तर US मध्ये त्यांना फायनान्शियल इयर मार्च ठेवून चालत नाही.
त्यांना जानेवारी टू डिसेंबर ठेवावं लागतं. त्या जानेवारी टू डिसेंबरचं अकाउंटिंग कुठे करणार मग? लिडिंग लेजरमध्ये कसं करणार? कारण लिडिंग लेजर तर आपल्या देशासाठी आहे, आणि ते एप्रिल टू मार्च आहे, आणि हे ते जानेवारी टू डिसेंबर आहे. म्हणजे थोडक्यात एका लेजरमध्ये हे अकाउंटिंग करता येणार नाही, कारण याची कट ऑफ डेट मार्च आहे आणि त्याची कट ऑफ डेट जानेवारी टू डिसेंबर आहे. पिरियड भिन्न आहे. म्हणून our main reporting is in India. So Indian reporting comes through leading ledger and American reporting comes through non-leading ledger. Perfect? इथपर्यंत आपली कंपनी आपल्या देशामध्ये आपल्या गव्हर्नमेंटला जे रिपोर्टिंग करणार त्याचा सर्व डेटा हा लिडिंग लेजरमध्ये नोंदवला जाणार, आणि आपली कंपनी दुसऱ्या देशांमध्ये त्यांचा व्यवसाय करते, म्हणून त्या दुसऱ्या देशांच्या गव्हर्नमेंटला त्यांना त्यांचा डेटा जो द्यायला लागेल तो त्यांना नॉन लिडिंग लेजरमध्ये ठेवायला लागेल. So for every company code, there will be only one leading ledger. प्रत्येक कंपनी कोडला एकच लिडिंग लेजर असेल. ही कंपनी जर भारतीय कंपनी असेल, ओके, आणि त्या कंपनीचा व्यवसाय संपूर्ण भारतामध्ये जरी पसरलेला असेल, तरी त्यांना जे रिपोर्टिंग करायला लागेल ते इट इज टू ओनली वन अथॉरिटी, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. काश्मीर टू कन्याकुमारी पासून ते संपूर्ण भारत, त्यामुळे प्रत्येक कंपनी कोडला एकच लिडिंग लेजर असणार, आणि इट कॅन हॅव ॲज मेनी नॉन लिडिंग लेजर्स based on which other foreign countries, okay, it will have and can have many non-leading ledgers based on which other foreign countries our company code needs to report. वाक्य जरा सुधारतो मी. And can have many non-leading ledgers based on based on based on which like based on the based on the based on the other foreign countries where our company code needs to report. म्हणजे समज आपल्या कंपनी कोडला इतर 4 देशांमध्ये जे रिपोर्टिंग करायचं असेल, एक UK आहे, एक US आहे, तिसरा ऑस्ट्रेलिया आहे, आणि चौथा कॅनडा आहे समज. या 4 देशांमध्ये टाटा मोटर्सचे बिझनेसेस आहेत. तर टाटा मोटर्स इंडियन गव्हर्नमेंटला रिपोर्ट करण्यासाठी त्यांचा डेटा जो आहे ट्रान्झॅक्शन्स ते लिडिंग लेजरमध्ये रेकॉर्ड करणार, आणि बाकी आता हे 4 कंट्रीचं मी नाव घेतलं, UK, US, ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा, त्यांच्या गव्हर्नमेंटला लागणारा जो रिपोर्ट आहे, डेटा आहे, तो डेटा ते नॉन लिडिंग लेजरमध्ये इन्क्लूड करणार, आय मीन समावेश करणार तसा. तो our company code needs to report non-leading ledgers called as. So या non-leading ledgers ना पॅरलल लेजर्स असं म्हणतात. नॉन लिडिंग लेजरला पॅरलल लेजर असं म्हणतात. आता मी तुम्हाला एक अगदी साधा प्रश्न विचारतो, म्हणजे टाटा मोटर्सचा मी फक्त 4च देशांची नावं घेतो. टाटा मोटर्सचा बिझनेस या जगामध्ये कितीतरी देशांमध्ये असेल. म्हणजे आता त्या प्रत्येक देशाच्या अकाउंटिंग इयरनुसार, त्यांच्या अकाउंटिंग पॉलिसीनुसार, त्यांच्या अकाउंटिंग स्टँडर्ड्सनुसार, त्यांचे लोकल गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्याच्यानुसार प्रत्येक गव्हर्नमेंटला त्यांना वेगवेगळं लेजर ठेवायला जर लागलं तर हे काम टॅली करू शकेल का? सिंपल प्रश्न आहे. कॅन टॅली डू दिस जॉब? तुम्हाला वाटतं हे टॅली करू शकेल? नाही. नाही करू शकणार. टॅली हे नाही करू शकणार नॉन पॅरलल लेजर्स.
त्यामुळेच तर SAPचा एवढी मोठी महती आहे की 5-6 कोटी आपण खर्च केला, इम्प्लिमेंटेशन कॉस्ट वगैरे केली, तर टाटा सारख्या कंपनीला 5-6 कोटी तर काहीच नाही. पण त्याचं बेस्ट युटिलायझेशन हा ERP सॉफ्टवेअर करून वापरून ते करू शकतात. आणि अगदी सहज लिहिलंया. आपण जर लिडिंग लेजरमध्ये एंट्री मारली तर लिडिंग लेजरचा डेटा मिळणार. नॉन लिडिंग मध्ये आपण जर एंट्री मारली तर नॉन लिडिंग मध्ये आपल्याला एंट्री मारली म्हणजे मी आपण एंट्री करतो असं नाही म्हणत आहे. जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, होल्ड ऑन. सो त्यामुळे ना त्याचं या सिस्टीमचं जे एक प्रभाव आहे, त्याची जी उपयुक्तता आहे, युटिलिटी आहे, ती म्हणजे थक्क करणारी. आणि ओव्हर अँड अबोव्ह दॅट कसं आहे माहिती का, की आपण जेव्हा एंट्री करतो ना, तर ती एंट्री आपल्या लिडिंग लेजरमध्ये होते. पण जर एखाद्या नॉन लिडिंग लेजरला ती हिट करत असेल तर इनोसंटली, अगदी बॅकग्राऊंडला इनोसंटली आपण म्हणतो, बॅकग्राऊंडला ती एंट्री त्या नॉन लिडिंग लेजरला पण हिट करते. आय रिपीट दिस स्टेटमेंट. आपण ट्रान्झॅक्शन एंटर केलं आज, आतापर्यंत आपण मोर दॅन 50 ट्रान्झॅक्शन एंटर केली समज. आता अज्युम करा ही सर्व ट्रान्झॅक्शन जी आहेत ती आपली सर्व लिडिंग लेजरची आहेत आणि त्याच्यामध्ये 5 ट्रान्झॅक्शन नॉन लिडिंगची लेजरची आहेत. समजा असं उदाहरणार्थ सांगतो मी, 5 ट्रान्झॅक्शन नॉन लिडिंग लेजरची आहेत. तर ही 50च्या 50 ट्रान्झॅक्शन आपल्या लिडिंग लेजरमध्ये तर आलीच. आणि तुम्ही मगाशी ती टोटल लिहून घेतली, टोटल डेबिट इक्वल टोटल क्रेडिट हा आपला बेसिक रूल आहे. पण त्याच्यातील जर 5 ट्रान्झॅक्शन नॉन लिडिंग लेजरमध्ये असतील तर ते गपचूप नॉन लिडिंग लेजरमध्ये पण ते एंटर होतात. त्यासाठी आपल्याला काही स्पेशल प्रयत्न, एफर्ट्स, धावपळ करावी लागत नाही. हे खूप हायर लेवलला होतं. म्हणजे इवन मी सुद्धा हे प्रॅक्टिकली टॅकल केलेलं नाहीये, पण इमॅजिनेशन करून हे सर्टिफिकेशन लेवलला ह्यावरती डेफिनेटली डेफिनेटली देर इज अ चॅप्टर ऑफ मोर दॅन 40 पेजेस ऑन दिस. हे सगळं वाचलेलं आहे, कसं करायचं, काय करायचं, अमुक तमुक. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये ही करायची संधी आपल्याला ऍक्च्युली कधी मिळेल, की आपण ज्या वेळेला टाटा मोटर्स किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा कुठेतरी फॉरेन कंपनी यांच्या ऑफिसमध्ये, यांच्या डिपार्टमेंटमध्ये, या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये असे काम करत असू की ज्या ठिकाणी याची गरज भासते. सो दिस इज द फंक्शनॅलिटी. फंक्शनॅलिटी म्हणजे कार्यक्षमता. ही SAP ERPची ही कार्यक्षमता आहे की नॉर्मली आपण सुरुवातीच्या इंट्रोडक्शन सेक्शन मध्ये बघितलं की ज्या वेळेला ERP नव्हता, ओके, त्यावेळेला काय होतं, प्रत्येक फंक्शनसाठी, म्हणजे प्रोडक्शन असेल तर प्रोडक्शनसाठी वेगळा एक सॉफ्टवेअर असायचा, सेल्स बिलिंगसाठी वेगळा सॉफ्टवेअर असायचा, ह्युमन रिसोर्ससाठी वेगळा सॉफ्टवेअर असायचा. असे प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर होते. पण इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर हा जेव्हा उदयास आला आणि त्याच्यामध्ये जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली तशी तशी त्यांची फंक्शनॅलिटी म्हणजे त्याची कार्यक्षमता वाढत गेली. आणि हे एक उदाहरण असं आहे की पॅरलल लेजर ज्याला म्हणतात, दिस पॅरलल लेजर टेक्स केअर ऑफ द रिपोर्टिंग टू बी डन इन अदर फॉरेन कंट्रीज ऑल्सो. दॅट्स वाय लीडिंग लेजर इज मेन लेजर और पॅरेंट लेजर, आणि नॉन लिडिंग लेजर डिराइव्स ऑल व्हॅल्यूज फ्रॉम लिडिंग लेजर. आपण काही धावपळ करायची नाही, आपण काही चिंता करायची नाही, आपण काही ऍडिशनल एफर्ट्स घ्यायचे नाही. जे लिडिंग लेजरमध्ये आपण एंटर करत असतो ते ऑटोमॅटिकली नॉन लिडिंग लेजरमध्ये सुद्धा ते जाणार. सो आता हे जे विधान आहे हे सानिका वाच, हे काय आहे? रीड दिस स्टेटमेंट. Sanika, read this statement. This one. All documents. All documents all Yes. documents posted in leading ledger flow automatically to non-leading ledgers. Yes. सो जे डॉक्युमेंट्स आपण लिडिंग लेजरमध्ये अगदी आज सकाळी ट्रान्झॅक्शन केली, काल केली, परवा केली,
ती आपण ट्रान्झॅक्शन कोणती करत असतो, ती ट्रान्झॅक्शन जशी लिडिंग लेजरमध्ये आपण एंटर करतो तशी त्याच प्रवाहाने ती नॉन लिडिंग लेजरमध्ये पण जर त्याची आवश्यकता असेल तर जाऊन ते दाखवलं होतात. पण जर समज उलट झालं, कधी कधी आपल्याला नॉन लिडिंग लेजरमध्ये एक मुद्दा म्हणून एंट्री पास करावी लागते. कधी कधी आपल्याला नॉन लिडिंग लेजरमध्ये एखाद्या देशाचा कंप्लायन्स करण्यासाठी तो देश असा अतरंगी असतो की त्या देशामध्येच ती पर्टिक्युलर प्रोव्हिजन आहे असं काहीतरी, एखादा निराळा जर एखादा त्या देशाची रिक्वायरमेंट असेल तर मग असं होऊ शकतं की नॉन लिडिंग लेजरमध्ये त्या देशाच्या संबंधित नॉन लिडिंग लेजरमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन तिकडे एंटर करावं लागेल. पण मग नॉन लिडिंग लेजरमधून तो आपल्या लिडिंग लेजरमध्ये येणार नाही, कारण ते त्या देशाशी रिलेटेड आहे. आपल्या लिडिंग लेजरमध्ये त्याची गरज नाही आहे. सो दॅट इज माय नेक्स्ट स्टेटमेंट सेज, बट इफ एनी डॉक्युमेंट इज एंटर्ड इन नॉन लिडिंग लेजर then it will not flow to the leading ledger. नॉन लिडिंग लेजरमध्ये जर एंटर झालं असेल तर ते लिडिंग लेजरमध्ये येणार नाही, कारण ते असं कुठल्या तरी एखाद्या देशाची रिक्वायरमेंट असते. ओके, म्हणून ते आपण तिथे एंटर केलेलं असतं. ते लिडिंग लेजर म्हणजे आपल्या देशाच्या रिपोर्टिंगसाठी त्याचा काही संबंध नसतो. सो whenever we post document in leading ledger, we don't have to mention this. सो एवढी आपण डॉक्युमेंट्स आपण पोस्ट केली त्यावेळेला आपण कुठेही कधीही केव्हाही हे डॉक्युमेंट आपण लिडिंग लेजरसाठी एंटर करतोय असं आपल्याला कुठलं फील्डच आलं नाही कधीच. आत्ता जो मी तो रिपोर्ट बघितला, हा रिपोर्ट होता. हा जो होता ना, हा रिपोर्ट आहे. हे काय ट्रान्झॅक्शन नाही आहे, रिपोर्ट आहे. रिपोर्ट, दिस इज अ रिपोर्ट. हो, सिस्टम अबाउट झाली बोलतो, कारण बराच वेळ मी बोलत राहिलो. ही अबाउट होणार, परत साईन करावं लागेल. हा जो आहे ना, हा रिपोर्ट ऍक्च्युली. ओके, सो त्यामुळे यू कॅन इझिली सी हिअर, if any document is entered in non-reading ledger, then it will not flow, परत साइन करायला लागेल, it will not flow to the reading ledger. So when we post document in reading ledger, we don't have to mention this. रीडिंग लेजर मध्ये जेव्हा आपण डॉक्युमेंट एंटर करतो तेव्हा आपल्याला काही त्याचा बोभाटा करण्याची गरज नाहीये, एंटर करण्याची गरज नाहीये, कुठेही तो स्क्रीनच येत नाही तशी, कारण ते रीडिंग लेजरशीच रिलेटेड असतात डॉक्युमेंट. बट when we post a document in non-reading ledger, एखादं डॉक्युमेंट आपण जर जाणीवपूर्वक नॉन रिडिंग लेजरमध्ये एंटर करत असू तर वी हॅव टू मेन्शन दिस नॉन रिडिंग लेजर. तर आपल्याला ते मेन्शन करावं लागतं. रिडिंग लेजर इज 0L आणि नॉन रिडिंग लेजर्स कॅन बी काहीतरी वेगळी नावं असतील त्याची, SL, 2L, 3L, 2 कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे somebody can say 12, somebody can say 21. कोणी त्याला, आता लेजर आहे ना, लेजर आहे म्हणून हा सगळ्यांनी इथे एल घेतलाय. हा एका देशाचा आहे, हा दुसऱ्या देशाचा आहे, तिसऱ्या देशाचा आहे, 6व्या देशाचा आहे, समथिंग लाईक दिस. असं काय त्याच्यामध्ये नियमन नाहीये, काहीतरी वेगळं नाव द्यायचं ह्याच्यापेक्षा, म्हणून ते दिलेलं आहे. सो वी कॅन सम अप हिअर बाय सेइंग दॅट रीडिंग लेजर इज अ प्रायमरी लेजर and non-reading ledger is a secondary one. Okay, so with this we have covered the reading ledger, non-reading ledger काय आहे. Okay, and now we come to the last part, which is reporting reports in SAP. आता SAP मध्ये तसं बघायला गेलं तर अगणित रिपोर्ट्स आहेत, म्हणजे खूप आहे, 500-600, जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक मॉडेल्स किती आहे त्याच्यामध्ये, कितीतरी मॉडेल्स आहेत. ओके, एवढं मोठं नका, कितीतरी मॉडेल्स आहेत. तर प्रत्येक मॉडेलनुसार रिपोर्ट्स आपल्याला रिक्वायर्ड असतात. हे सगळे रिपोर्ट्स का आपण इथे लागत पण नाहीत आपल्याला ऍक्च्युली. त्यामुळे आपण फक्त त्याची एक ओळख करून घेणार आहेत की रिपोर्ट्स, फायनान्शियल अकाउंटिंगशी रिलेटेड रिपोर्ट्स काय असतात. So that's why all the reports are available in the information system folder of SAP Easy Access. आपला आता मी SAP Easy Access स्क्रीनवर जाणार आहे.
आणि त्याला मी म्हणणार आहे तिथे दाखवणार आहे की इन्फॉर्मेशन सिस्टीम फोल्डर आहे बघा. लेट मी गो टू सिस्टीम वन्स अगेन, कारण ते अबाउट झाली मगाशी. सो आय गो टू दिस साइन. ओके, आपण SAP इझी ऍक्सेसवर आहोत. इथे बघा इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून एक फोल्डर आहे. हे हे जे एक एक फोल्डर आहेत ना, हे लॉजिस्टिक, अकाउंटिंग, हे जसं वेदांचा अध्ययन करण्यासाठी पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी तपस्वी आपले जन्म खर्च करायचे, तसं हे एक एक जे मॉड्यूल आहे SAPचं, हे एक एक मॉड्यूल मध्ये अगदी निष्णात तज्ञ होण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लागू शकतात. ओके, पण त्यामुळे आपण काय करायचं, कुठल्याही मॉडेलचा तसा दुस्वास करायचा नाही की मी हे मॉडेल नाही शिकणार, मी एवढंच शिकणार, असं करायचं नसतं. जेवढं मिनिमम आवश्यक असतं ते आपण शिकून घ्यायचं असतं. ज्यामध्ये आपल्या पहिल्या फेजमध्ये आपण अकाउंटिंग म्हणजे FI आणि कंट्रोलिंग या दोघांचा विचार करतो. सो इथे बघा हे इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून आहे, त्याच्याबद्दल हे उद्गार आहे की ऑल द रिपोर्ट्स आर अवेलेबल इन द information system folders of SAP Easy Access and also in the accounting folder of SAP Easy Access. आणि तो इथे एक अकाउंटिंग फोल्डर पण आहे बघ. अकाउंटिंग फोल्डर आहे, याच्यामध्ये पण काही रिपोर्ट्स आहेत, याच्यामध्ये पण. हा तर रिपोर्ट साठीच बनलेला आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे तो मोस्टली रिपोर्ट साठीच बनलेला आहे. ओके, सो कधी इथे तर कधी इथे आपण जास्त करून रिपोर्टिंग बघणार आहोत. ओके, सो त्यामुळे आपलं नॉर्मली पाथ कसा असेल, इन इन्फॉर्मेशन सिस्टीम फोल्डर ऑफ SAP इझी ऍक्सेस द रिपोर्ट्स आर ऑर्गनाइज अकॉर्डिंग टू मॉड्यूल्स अँड सब मॉड्यूल्स. म्हणजे इन्फॉर्मेशन वाला जो फोल्डर आहे त्याला मी एकदा क्लिक करून बघतो. हे बघा, प्रत्येक मॉड्यूल नुसार रिपोर्ट्स इकडे अरेंज केलेले आहेत. याच्यातील काही मॉड्यूल्स आपल्याला माहिती पण नाहीत. हे लॉजिस्टिक आहे, अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स, प्रोजेक्ट सिस्टीम, त्यानंतर इथे प्रोडक्ट लाईफ सायकल अनालिटिक्स, फायनान्शियल अनालिटिक्स, स्ट्रॅटेजिक वगैरे प्रत्येक मॉड्यूलनुसार हे रिपोर्ट अरेंज करून ठेवलेले आहेत. ओके, अगेन इन जनरल लेजर वी हॅव द इन्फॉर्मेशन सिस्टीम वेअर, म्हणजे आता समज मी जर हा जर पाथ पुढे करत गेलो, इन्फॉर्मेशन सिस्टीम, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, असं मी जर पुढे 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 जात गेलो, बघा अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, तर जनरल लेजर मध्ये सुद्धा एक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. सो मेन रिपोर्टचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये परत एक सब फोल्डर आहे. त्यामुळे इथे असं म्हटलं जातं की रिपोर्ट्स आर मेनी, सो वी शुड फोकस ऑन मेन रिपोर्ट्स विच आर रिक्वायर्ड बाय मॅनेजमेंट. मॅनेजमेंटच्या रिक्वायरमेंट नुसार आपण रिपोर्ट्सवर फोकस केला पाहिजे. ओके, सो एक एक रिपोर्ट आपण बघूया महत्वाचे. ओके, ट्रायल बॅलन्स आपल्याला बघायचं समज. तर बघा मी हा ट्रायल बॅलन्स इकडे, ट्रायल बॅलन्स मी ऍक्च्युली मगाशी त्याचं काय केलं, कॉपी घेतली त्या ट्रायल बॅलन्सची. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये हा साऊथ कोरियाचा रिपोर्ट आहे. म्हणजे साऊथ कोरियाचा मला दिसला, तो मी पिकअप केला. ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट, युजर हे माझं युजरचं नाव आहे, प्रोग्राम आहे, टायटल ट्रायल बॅलन्स साऊथ कोरिया, आजच घेतलाय, आणि पिरियड आपण कव्हर केले 1 to 60. हे सगळं तुम्हाला एक एक फिगर आठवत आहे. आपण पहिले शेअर कॅपिटल पासून सुरुवात केलो. हे ना, हा कॉलम आहे तर अक्युमुलेटेड व्हॅल्यू डेबिट, आणि हा अक्युमुलेटेड व्हॅल्यू क्रेडिट, आणि हा क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणजे आता शेअर कॅपिटल आहे, शेअर कॅपिटलमध्ये 10 लाख क्रेडिट आहे. जर इथे शेअर कॅपिटलमध्ये जर चुकून 1 लाख डेबिट आलं असतं, तर 10 लाख मधून हे 1 लाख वजा झालं असतं, आणि इथे 10 लाख आलं असतं. सॉरी, 9 लाख आलं असतं.
पण आपल्याला माहिती आहे शेअर कॅपिटलमध्ये नॉर्मली डेबिट येत नाही, शेअर कॅपिटलमध्ये क्रेडिट येत. सो हा जो कॉलम आहे तो अक्युमुलेटेड व्हॅल्यू डेबिट असा आहे आणि अक्युमुलेटेड व्हॅल्यू क्रेडिट. म्हणजे या अकाउंटच्या डेबिट साईडला झालेल्या पोस्टिंगची टोटल आणि ही क्रेडिट साईडला झालेल्या पोस्टिंगची टोटल, त्या दोघांचा बॅलन्स मध्ये म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स आहे. सो शेअर कॅपिटल 10 lakhs आहे. HDFC बँकेतून आपण लोन घेतलंय, आपलं GL कोड 10,300 आहे. सो डेबिटला आपण ते लोन रिपेमेंट काहीच केलेलं नाहीये, पण आपण लोन 10 lakhs घेतलं ते क्रेडिटला आलं. सो क्रेडिट 10 lakhs मायनस डेबिट 0 इज इक्वल टू 10 lakhs क्रेडिट. आणि इथे तुम्ही ते पण बघा की प्रत्येक फिगरच्या नंतर मायनस साईन म्हणजे तो क्रेडिट बॅलन्स आहे. सो ही लायबिलिटी आहे कंपनीसाठी. शेअर कॅपिटल शेअर होल्डर्सना त्यांचे पैसे परत द्यायला लागतील जर कंपनी बंद झाली तर. बँकेचं लोन रिपे करायचं आहे, लायबिलिटी आहे. इथे क्लिअरली दिसतंय की आपला जो सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट आहे त्यामध्ये डेबिटला 460 आले, क्रेडिटला 460 आले. म्हणजे आता आउटस्टँडिंग काहीच नाही, ओव्हरड्यू काही नाही. ओके, देर इज नो ओव्हरड्यू. सगळे पैसे त्यांचे आपण देऊन टाकले. ऍडव्हान्स वगैरे होता तो पण ऍडजस्ट करून घेतला. तर ह्या ट्रायल बॅलन्सकडे मी जर नजर टाकली तर मला जर आजच्या दिवसाला बघितलं रिअल लाईफमध्ये, तर मला इकडे दिसलं की याचा बॅलन्स सर्टिफिकेटचा बॅलन्स 2 कोटी आहे समज दिसला, तर लगेच मला समजणार ॲज अ अकाउंटंट म्हणजे 2 कोटी रुपयाचे क्रेडिटर्स आपले आउटस्टँडिंग आहेत त्या ट्रायल बॅलन्समध्ये बघून. आणि ट्रायल बॅलन्समधून बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही तयार करणार. ओके, त्यानंतर हा आपला 100-525 ऍडव्हान्सेस फ्रॉम कस्टमर रिकन्सिलेशन अकाउंट आहे, 1 lakhs. इथे पण काय बॅलन्स नाहीये, तो ऍडव्हान्स मिळाला होता, तो ऍडव्हान्स आपण आपल्या मेन सन्ड्री डेटर्स अकाउंटमध्ये ऍडजस्ट केलेला आहे. सो नथिंग इज लेफ्ट नाव. कॅश इन हँड जे आपण विथड्रॉ केले ते आपल्याकडे डेबिट साईडला आहेत, म्हणजे आपण खर्च त्याच्यातून कॅशमधून खर्च काहीच दाखवला नाही, त्यामुळे ते 5 लाख आपल्याकडे राहिले. HDFC बँक अकाउंटमध्ये एवढे पैसे आले, एवढे गेले, एवढे पैसे आले आणि एवढे गेले. त्याच्यातले 2 प्रमुख आले ते हे 10 लाख कॅपिटल, 10 लाख लोन, 20 आणि बाकी आपलं सेल्स वगैरे. 4,55,000चा सेल होता, 4,55,000चा सेल होता. आता आपल्या बँकेमध्ये 20 lakhs 10 लाख शेअर कॅपिटलचे आले, 10 लाख शेअर कॅपिटलचे आले, 10 लाख बँक लोन आले आणि 4,55,000 हे आपले आपण सेल केला त्याचे आले. त्याच्यानंतर 11,09,932 हे आपण पे केले. 11,09,032 आपण खर्च केला ना. ह्या काय इथे बघा, बराच खर्च केला आपण. इथे बघा 325 रॉ मटेरियलसाठी, सॅलरीसाठी, मॅन्युफॅक्चरिंग वेजेससाठी, रेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आपण घेतल्या, बँक इंटरेस्ट पे केला. सो हा जगा सगळा खर्च केला है ना. हे बघा हे 932 पण एक दिसत आहे, 932. म्हणून ही फिगर 9,932 अशी आली. ओके, हे 5,000 वरचे आणि हे 4,000 असे करून ते 90,000 झाले. सो ह्या सगळ्या खर्चाची बेरीज जर केली तर ती तेवढी आली. सो म्हणून बँकेत एवढे पैसे राहिले. सन्ड्री डेटर्स रिकन्सिलेशन अकाउंटमध्ये आपला 6,60,000चे डेटर्स आपण बुक केले, पण आपला एक कस्टमर आपण तसाच सोडलाय. 2 लाख रुपये त्याच्याकडून यायचे आपल्याला. कोण होता तो कस्टमर? सानिका, कोण कस्टमर होता आपण त्याच्याकडून पैसे घेतले नाहीत तो? सागर एंटरप्राइज. हा, सागर एंटरप्राइजेस. सागर एंटरप्राइजेस कडून पैसे आपण घेतले नाहीत, कारण मला तुम्हाला ते ट्रायल बॅलन्स मध्ये दाखवायचं होतं, कारण आपण क्रेडिटर्सचा सगळा हिशोब करून टाकला. पण ह्या कस्टमर कडून आपल्याला 2 लाख रुपये यायचे हे आपल्याला दाखवायचं होतं, म्हणून मी ते काही केलं नाही. ऍडव्हान्सेस टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट, हा आपण त्याला ऍडव्हान्स दिला होता हा ना, पण जेव्हा त्यांनी आपल्याला फटाके दिले तेव्हा तो आपण ऍडव्हान्स ऍडजस्ट करून टाकला कालच्या उदाहरणासकट. तो 0 झाला. सेल्स 6,55 बुक झालाय, हे बाकीचे खर्च सगळे बुक झाले. हा आपला ट्रायल बॅलन्स आहे आणि त्याचा पाथ आहे एसएबीसी ऍक्सेस, अकाउंटिंग,
फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर, इन्फॉर्मेशन सिस्टीम, नंतर जनरल लेजर रिपोर्ट्स न्यू, अकाउंट बॅलन्सेस, कोरिया, आणि हा हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. नॉर्मली रिपोर्ट्सचा जो ट्रान्झॅक्शन कोड असतो ना, तर आपले 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 जे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात, हे बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही आहे, हा रिपोर्ट्स आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शनचे आपले ट्रान्झॅक्शन कोड हे 4 कॅरेक्टर्सचे असतात, कधी 5चे असतात. 4 ते 5च, जास्त करून 4च असतात. F-02 है ना, F-28, F-32, F-44. तो डॅश पण एक कॅरेक्टरच आहे ना, डॅश. तर ते 4 कॅरेक्टरचे असतात, कधी 5. पण हा हा जो आहे ना, हा आपला रिपोर्ट आहे. त्यामुळे नॉर्मली रिपोर्टचं कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे की त्याला ते S__ ALR अंडरस्कोर आणि मग तो हा आकडा दिलेला असतो समोरचा. ओके, ते आपण एक्झिक्यूट करून बघूया, मी तुम्हाला समजेल. जस्ट अ मिनिट. तो 5 जो आहे, आय थिंक मला ही स्क्रीनची आता गरज नाही आहे म्हणते, याची काय गरज नाही. ही स्क्रीन का ओपन केली माहिती नाही, क्लोज करतो मी. आणि ओके, सो लेट मी कम टू द ओरिजिनल. येस, असं होतं. ओके, सो आपण वी आर ऑन SAP इझी ऍक्सेस. बंद झालं, मला वाटलंच. थोडा वेळ जरी आपण त्याच्यामध्ये काम करायचं बंद झालं तर लगेच ती सिस्टीम अबॉर्ट होते. आपण एक सिक्युरिटी डिसिप्लिन आहे, नाही तर कोणतरी काय करेल, सिस्टीम चालू ठेवेल आणि जाईल इकडे तिकडे सकाट्या पिटेल. त्यामुळे तो जर आला नाही 5 मिनिटात जागेत, तर सिस्टीम ऑटोमॅटिक बंद होते. नाही, हे नाही. मी साईन केलं का परत? नाही केलं ना. बघूया अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग. अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग इथे खाली हे केलं. जनरल लेजर झालं. इन्फॉर्मेशन सिस्टीम हे आहे. जनरल लेजर रिपोर्ट्स न्यू, तो 5 मी तिकडे लिहिलाय. उसके बाद है अकाउंट बॅलन्सेस, म्हणजे ट्रायल बॅलन्स. आणि त्याच्यामध्ये हा बघ, हा जनरल आहे. हा चिली नावाचा देश आहे, कोरिया, पेरू, पोलंड, पोर्तुगाल वगैरे. सो कोरिया, हा ट्रायल बॅलन्स ऑफ कोरिया है ना. हा जसा आपला नॉर्मली आपल्या पाथमध्ये शेवटी घड्याळ येतं, घड्याळ. तर आता घड्याळ नेऊन हा शंकू आलाय इकडे, चौरस आलाय, चौकोन, स्क्वेअर आलाय. तर तोच समजायचा की हा डेस्टिनेशन पॉईंट आहे. पण इथे जर मी राईट क्लिक केलं तर मला ते ट्रान्झॅक्शन कोड दिसणार नाही. पण तो ट्रान्झॅक्शन कोड नाही, ऍक्च्युली रिपोर्ट कोड आहे. तो रिपोर्ट कोड, इट इज नॉट ट्रान्झॅक्शन कोड, इट इज रिपोर्ट कोड. सो त्यामुळे मी याला पहिल्यांदा काय करतो, डबल क्लिक करतो आणि इथे जाऊन बघतोय. हो, इथे सर 870 12,310, 870 12,310 आहे का बघा. आहे, 870 12,310, राईट. सो हा आला. टायटल काय, ट्रॅव्हलर्स. जाऊ दे, साऊथ कोरिया असो नाही तर कुठला पेरू असो नाही तर चिकू असो, आपल्याला काय करायचं, ट्रायल बॅलन्स सगळ्या देशामध्ये सारखाच असणार ना. सो चार्ट ऑफ अकाउंट आपला 2911, कंपनी कोड कोड इज 2911. मला ट्रायल बॅलन्स ऑल GL अकाउंट सगळ्याचं आहे, ऑल GL अकाउंट सगळ्याचं आहे. आणि तो ह्या दिवशी पाहिजे मला ओपन आयटम्स. सो इथे जर मी काही घेतलं नाही तर मला सिस्टीम अलाउ करते का नाही बघूया. कारण म्हणजे मी असं समजतोय की ऑल ऑल अकाउंट्स. ओके, नाही तर मग इथे काय करायचं, 1 करायचं
आणि आपला शेवटचा नंबर आहे, आपल्याला माहिती आहे 1 ते 4 लाख. एवढं तर नाहीच आहे आपले ते गिने चुने अकाउंट आहे, असं एक करू शकतो. तो अकाउंट नाहीच आहे आपल्याकडे, असं करू शकतो. किंवा सपोज मला माहिती आहे माझ्याकडे 10-15 अकाउंट आहेत, किंवा फार फार तर 20 अकाउंट आहेत, त्यामुळे काय अडचण येणार नाही एक्झिक्यूट. इथे एक वॉर्निंग मेसेज आला, निगेटिव्ह पोस्टिंग आर करंटली नॉट परमिटेड फॉर कंपनी कोड 2911. हा वॉर्निंग मेसेज आहे. मी तुम्हाला जे 24 व्हिडिओ एक गिफ्ट म्हणून देणार आहे, त्या 24 व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ 20 मिनिटाचा निगेटिव्ह पोस्टिंगवर असेल, तेव्हा तुम्हाला समजेल की निगेटिव्ह पोस्टिंग काय असतं. ओके, सो याला मी आता एंटर करतो. नो एंट्रीज आर सिलेक्टेड फाउंड फॉर सिलेक्शन सेंटर. सिस्टीम म्हणते नाही नाही तुला घालायला लागतील. सो मी म्हणतो ठीक आहे, 1 ते 4,99999. ऑफ का बरं? चार्ट ऑफ अकाउंट 2911. हा, फिस्कल इयर बघा. फिस्कल इयर काय घातलं आपण? काय घातलं फिस्कल इयर? 2023. हा, 23 करायला पाहिजे ना. ओके, आता हे बहुतेक हे नंबर न घालता पण यायला पाहिजे. फिस्कल इयर मध्ये ते 2024 बाय डिफॉल्ट आलं होतं. आला हा ट्रायल बॅलन्स आपला. बघा, मगाशी तुम्हाला जी टोटल मी लिहायला सांगितली होती ती आणि ही सेम आहे का? FS10N ची जी टोटल होती तुम्ही लिहिली आहे बघा वहीमध्ये, सेम आहे का वेगळी आहे? हो, सेम आहे. सेम आहे, सेम आहे. ठीक आहे, पण ट्रायल बॅलन्स एकदा आपल्याकडे आला मग बॅलन्स शीट आपण बनवू शकतो. हा ट्रायल बॅलन्स आपण एक्सेल मध्ये पण घेऊ शकतो, आणि मग बॅलन्स शीट आपण यू कॅन इझिली डू प्रिपेअर द बॅलन्स शीट. म्हणजे बॅलन्स शीट प्रिपेअर करण्याचा हा एक तरीका आहे असं म्हणते. आता ह्याचा जरा न्याहाळून घेऊया आपण काय आहे. ट्रायल बॅलन्स युजर हा प्रोग्राम, हा ट्रायल बॅलन्स हा फॉर्मॅट वापरला गेली आजच्या दिवसाचा आहे, आणि 1 ते 16 पिरियड. आपल्याला माहिती आहे आपलं तर फक्त 11 पिरियड मध्येच आपण काम केलेलं आहे. कारण आपलं फेब्रुवारी SAP FI 30 डेज चॅलेंज फेब्रुवारी बॅच आहे, तो आपण 11व्या पिरियड मध्ये ऍक्टिंग करतोय सगळी. त्यामुळे 1 to 16 इज ओके फॉर अस, आपल्याला माहिती आहे. पण 1 ते 12 हे नॉर्मल पिरियड आहेत, 13, 14, 15, 16 हे स्पेशल पिरियड आहेत. चला, हे आपले GL कोड आहेत. 1 लाख, 1,03,000 वगैरे हे सगळे GL कोड आहेत. त्याच्यामध्ये आपले टोटल 4 रिकन्सिलेशन अकाउंट असेल. ऍक्च्युली 2 रिकन्सिलेशन अकाउंट असतील आणि 2 अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट असतील. हा बघा, हा सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट हा रिकन्सिलेशन अकाउंट आहे, आणि ऍडव्हान्सेस टू वेंडर रिकन्सिलेशन अकाउंट हा अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट. तसंच हा जो डेटर्स आहे, सन्ड्री डेटर्स रिकन्सिलेशन अकाउंट, हा आपला मेन रिकन्सिलेशन अकाउंट आहे, आणि हा जो आहे तो अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट. ओके, आता कसं कसं गेलाय की ओपनिंग बॅलन्सेस आहेत, ते बिगिनिंग बॅलन्स. हे बघा, हे बिगिनिंग बॅलन्सेस आहेत. तर आपल्याकडे तर काय बिगिनिंग बॅलन्स नाही, 11 पिरियड मध्ये सुरू केलंय. पिरियड 16 डेबिट, पिरियड 16 क्रेडिट. 16 पिरियड मध्ये आपण डेबिट क्रेडिट काय केलंय का? तर नाही, 16 पिरियड मध्ये आपण काहीच केलेलं नाही. 16 पिरियड मध्ये आपण काहीच केलेलं नाही. 16 पिरियड मध्ये आपण गेलेलोच नाही. मग आता इथे बघा, अक्युम्युलेटेड व्हॅल्यू डेबिट, अक्युम्युलेटेड व्हॅल्यू क्रेडिट. ते मगाशी तुम्हाला सांगतो, शेअर कॅपिटलला क्रेडिटला 10 lakhs आहे, डेबिटला काय येत नाही शेअर कॅपिटलचे. इथे हा बघा, हा क्रेडिट आहे, हा डेबिट आहे. कोण जिता? क्रेडिट, म्हणून बॅलन्स क्रेडिट येणार. क्रेडिट आला का तो आपल्यासोबत ते चिन्ह घेऊन येणार निगेटिव्ह. इथे बघितलं तर हा डेबिट आहे, हा क्रेडिट आहे. कोण जिता? डेबिट. मग तो विदाउट साईन असणार, म्हणजे तो डेबिट बॅलन्स. 660 डेटर्स, सन्ड्री डेटर्स रिकन्सिलेशन अकाउंट 6,60,000. आपण एवढा सेल बुक केला, 4,60,000 आपल्याला मिळाले, म्हणून 2 लाख आउटस्टँडिंग आहे, तो आपल्या क्लोजिंग बॅलन्स मध्ये आला. हा ट्रायल बॅलन्सची
फायनल समरी आहे, ते फिगर आहे. बाकी हे सगळे फक्त डेबिटला आलेले, क्रेडिटला काही नाही. ते ऍडव्हान्सेस वेंडर्स जो आहे तो आला आणि गेला पण. सनदी क्रेडिटर्स रिकन्सिलिएशन अकाउंट पण पहिल्यांदा क्रेडिटला आला पण नंतर मग तो डेबिटून गायब झाला. जेव्हा आपण त्याला पैसे दिले तेव्हा त्याच्याकडून आपण गुड्स घेतले तेव्हा क्रेडिटमध्ये आला लायबिलिटी. त्याला पैसे जेव्हा दिले आपण तेव्हा पैसे दिले तर डेबिटमध्ये आला तो. ओके. आता याच्यामध्ये हे 3 कॉलम जे आहेत ना, पहिले 3 कॉलम, आता हे सगळं ब्लँक असल्यामुळे समज मला जर हे नको असते तर मी जो ट्रायल बॅलन्स घेतलाय त्याच्यामध्ये ते 3 बॅलन्सेस मी बघितले, पहिले 3 अकाउंट, आणि मला त्याच्यात काही दिसलं नाही म्हणून म्हटलं याला आपण आता लपून टाकूया, हाईड करूया. सो त्याला मला काय कसं करता येईल, लेआउट मध्ये जायला लागेल. आय विल गो टू लेआउट. इथे बघा, हा करंट लेआउट आहे. करंट लेआउटला मी क्लिक करतोय. आणि करंट लेआउट मध्ये हा बिगिनिंग बॅलन्स, पिरियड 16 डेबिट आणि पिरियड 16 क्रेडिट यांना या लेफ्ट हँड साइड वरून राईट हँड साइडला मी शिफ्ट करतो. ओके. सो कसं करायचं, त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याची पाठवणी करायची. त्याला 6 सिलेक्ट झालाच आहे, सिलेक्ट करायचं और उसकी 12 निकालनी. याला सिलेक्ट करायचं आणि त्याला तिथे पाठवून द्यायचं. आणि हे जे आहे ते अडॉप्ट, हे असं होतं. ओके, असं होतं. त्याचा मी तो फोटो घेतला स्लिपिंग टूल. हा बघा, अजून तो फोटो आहे. हा बघा, हा स्लिपिंग टूलने मी फोटो घेतला होता. हा फोटो घेतला होता. ओके. आता हे जे आहे ते मला एक्सेल मध्ये पण कन्वर्ट करता येईल. म्हणजे आपल्याला फर्दर वर्किंग करण्यासाठी हे मी एक्सेल मध्ये कन्वर्ट केलं. टोटल आपली 30 आहे, हे एक्सेल मध्ये कन्वर्ट केलं. नाही, ते एक्सेल मध्ये कन्वर्ट केलं का देऊन टाकायचं मग दुसऱ्या अकाउंटंटला, चल कर आता बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तो करत बसेल. मग त्याची आपण पूर्ण खात्री करून घेतली का. सो कसं करायचं, आय थिंक देर आर 2 वेज. एक तर इथे वरती लिस्ट म्हणून आहे बघा, लिस्ट मध्ये एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट कुठे करायचं, स्प्रेडशीटला करायचं. दिस इज वन वे. आणि दुसऱ्या इकडे इथे एक्सेलचं एक मला बटन दिसलं, ते दिसलं मला. हो, नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. नाही, याच्यात नसेल बहुतेक. हा, राईट क्लिक करून बघतो मी. राईट क्लिक केलं का इथे दिसतं बघा स्प्रेडशीट. परत तोच तरीका. ठीक आहे, तर मी आता एक काम करतो. दिस वन, दिस वन, दिस वन, हा फॉर्मॅट आहे. ओके. कुठे करायचंय, डेस्कटॉपला करायचंय. काय नाव द्यायचंय मला, त्याला नाव द्यायचंय फेब्रुवारी SAP FI 30 days challenge. हा, चॅलेंज फेब्रुवारी 24 ट्रायल बॅलन्स. एवढं मोठं नाव नसतं, आपण एक गंमत म्हणून ठेवतोय. ओके. आणि हे एक्सेल फॉर्मॅटमध्ये आहे, मला एक्सेल मध्येच पाहिजे. सेव्ह करायचं. अलाव, हे एक्सेल मध्ये आलं ना, अजून नाही आलं. आलं. आणि हे जे आहेत हे इथे बघा, हे जे आहे ना, हे नंबर इन दिस सेल इज फॉर्मॅटेड ॲज अ टेक्स्ट.
or preceded by an apostrophe. हे तुम्हाला एक्सेल मध्ये ऍक्च्युली समजेल काय ते एक्सेल शिकताना. सो याला मी कन्वर्ट इंटू नंबर करतो. हा बघ, असं मी काढलं होतं, हाच काढला होता ट्रायबलन्स. हा ट्रायबलन्स द्यायचा आपल्या अकाउंटंटकडे आणि त्याला म्हणायचं चल बनव आता फायनल अकाउंट बॅलन्स शीट बनव. मग तो घेईल शेअर. कसं करणार बघा, सेल्स 6,55,000, परचेसेस परचेसेस एवढे, सॅलरी एवढे, मॅन्युफॅक्चरिंग एवढं, रेंट अकाउंट, IT एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन बँक लोन आणि मग बॅलन्स इज नेट प्रॉफिट. मग तो नेट प्रॉफिट जो आहे तो बॅलन्स शीट मध्ये येणार. ओके. आणि बाकी जे हे सगळे लायबिलिटी साईड त्याच्यात काय बॅलन्स नाही, येणार नाही, त्याच्यात नाही आहे. कॅश इन अँड असेट साईड, HDFC असेट साईड, बँक बॅलन्स, हा डेटाच आहे आपला, हा सनरी डेटास करंट असेट्स राहणार वगैरे. हे तुम्हाला मी जसं एक समजवण्यासाठी म्हणून सांगतोय, असं होणार नाहीये ते वेगळ्या पद्धतीने ते क्रिएट होतं. पण अगदीच मोठामोठी जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल की ठीक आहे ट्रायल बॅलन्स तो आ गया तो बॅलन्स शीट काही दूर नाही आहे, हे फक्त एवढं समजून घेण्यासाठी म्हणून मी असं सांगितलं. रिअल प्रोसेस ती क्लोजिंग प्रोसेस म्हणून एक असते, क्लोजिंग प्रोसेस. हा हा, विचार केला तर क्लोजिंग प्रोसेसवर आपले 10-12 तास पण जाऊ शकतो लिटरली क्लोजिंग प्रोसेसला. ते आपण इव्हन सर्टिफिकेशन मध्ये पण ते एवढं छान कव्हर केलेलं नाही, पण आपल्याकडे ते रेडी आहे. म्हणजे कसं करायचं, काय करायचं, हे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मधून आपण ते जाणून घेतलेल्या बऱ्याच गोष्टी. तो जसा चंद्र जसा कलेने वाढतो तसा हे आपलं नॉलेज जे असतं ते डे बाय डे ते ग्रो होत असतं. चॅलेंजेस येत असतात सर्किटमध्ये मधून. ते चॅलेंजेस आपण फेस करताना मग आपण सतत त्या सानिध्यामध्ये राहतो आणि ते चॅलेंजेस आपण सॉल्व्ह करण्यासाठी मग आपलं एक मित्रमंडळ स्थापन करतो. ते समविचारी आहेत, समविचारी असतात. SAP मध्ये सगळ्यांनाच इंटरेस्ट असतो, प्रत्येक जण काहीतरी त्याच्यामध्ये करत असतो. असा आपला एक ग्रुप आपण तयार करतो आणि then मग आदान प्रदान होतं विचारांचं. आणि मग आपण मग काय करत असतो, त्याच्यातून आपण आपण त्याच्यातून एक्सेल होत असतो. एक्सेल होत असतं म्हणजे आपल्या ज्ञानाच्या सीमा ज्या असतात ना, आपलं जे ज्ञान असतं ते पण उजळून जात असतं, ते पण दिवसेंदिवस वाढत असतं. असंच याच्यामध्ये होत असतं. अचानक कोणीतरी सर्टिफिकेशन केलंय म्हणून तो आता एकदम शहनशाह झाला वगैरे असं नसतं. हा, बट ही इज गुड नाव, ही इज गुड. सर्टिफिकेशन हे डन, खूप मेहनत घेऊन त्यांनी केले सर्टिफिकेशन. सो इज गुड इन दॅट वे. ओके, ठीक आहे. सो आपला हा पहिला एक जो आहे तो आपण बघितला. आता ह्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला काय जाणवते माहिती का, की ज्यावेळेला आपण GL मास्टर्स क्रिएट केले, GL मास्टर्स, त्यावेळेला GL मास्टर्स मध्ये आपल्याला एक शॉर्ट टेक्स्ट यायचं आणि एक लॉंग टेक्स्ट यायचं. आठवतं तुम्हाला? GL मास्टर मध्ये एक शॉर्ट टेक्स्ट यायचं आणि एक लॉंग टेक्स्ट यायचं. आठवते का नाही आठवते? हो हो. तर ते शॉर्ट टेक्स्ट जे होतं ना, त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक्स होते किंवा त्याचे जे कॅरेक्टर्स होते ते खूप लिमिटेड असायचे. म्हणजे कधी कधी मी तिथे पूर्ण लिहायला जायचो आणि मग ती सिस्टीम मला अलार्म द्यायची की बस आगे नाही जा सकते. मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी कंजूशी करायचो, थोडेसे शब्द कमी करायचो. पण लॉंग टेस्ट मध्ये नॉर्मली मला जे काय लिहायचं असतं ते मला लिहायला जमायचं आणि त्याचे कॅरेक्टर्स तेवढे जास्त असायचे. तर इथे एक ऑब्झर्वेशन असं आहे की शॉर्ट टेक्स्टचा वापर ट्रान्झॅक्शन मध्ये होतो आणि लॉंग टेक्स्ट जे असतात त्याचा वापर रिपोर्टिंग मध्ये होतो. तर बघा हा एक रिपोर्टिंग आहे ट्रायबलन्सचा. तर हा बघा पूर्ण आला इकडे. हे सगळे जे अकाउंट्स आहेत ना, हे जसेचे तसे आपण जे लॉंग टेस्ट मध्ये घेतलेत तसे आलेले आहेत. ट्रान्झॅक्शन्स मध्ये जेव्हा ते घेतले आपण, तेव्हा ट्रान्झॅक्शन्स मध्ये ते वेगळ्या स्वरूपात आले. ट्रान्झॅक्शन्स मध्ये ओके, ट्रान्झॅक्शन मध्ये ते शॉर्ट फॉर्म मध्ये आलं. सो दॅट इज वाय देर इज ऑब्झर्वेशन हिअर. दॅट इज वाय देर इज ऑब्झर्वेशन.
जस्ट अ मिनिट. That is why there is observation. Short text are used by the system while recording the transactions, and long text are used in reporting. ओके, सो हा ट्रायल बॅलन्सचा आपला काम झालेला आहे. तो आता दुसरा आपला कम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नल, हे आपण पटापट बघत जाऊया, कारण याच्यामध्ये फक्त आपल्याला रिपोर्ट्स आहेत असं बघायचं. कम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नल S_ALR, हे सगळे रिपोर्ट्स आहेत. ते रिपोर्ट सगळे असे लॉंग फॉर्म मध्ये असतात. 870 12287 हा त्याचा ट्रान्झॅक्शन पाथ आहे. SAP इझी ऍक्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, जनरल लेजर वगैरे वगैरे. इंफॉर्मेशन सिस्टम, जनरल लेजर अकाउंट और जनरल लेजर रिपोर्ट्स, डॉक्युमेंट जनरल, कॉम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नल. हा पाथ आहे तो मी फॉलो करतो. लेट मी फॉलो दिस. सो ट्रॅव्हलर्स टाटा बॅक, या. सो SAP इझी ऍक्सेस वर आपण आहोत. एकदा हे सगळं तर पूर्ववत करूया, म्हणजे जरा माणसासारखं दिसतंय. सो SAP इझी ऍक्सेस मध्ये अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, येस हे ओपन आहे. जनरल लेजर आहे, इन्फॉर्मेशन सिस्टीम पण आहे. जनरल लेजर रिपोर्ट्स याला क्लिक करतो मी. त्यानंतर जनरल लेजर रिपोर्ट्स नंतर डॉक्युमेंट, इथे बघा डॉक्युमेंट, डॉक्युमेंट जर्नल, डॉक्युमेंट, डॉक्युमेंट नंतर जनरल 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 जनरल, आणि हा बघा कॉम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नल. सो हा शेवटचा डेस्टिनेशन पॉइंट आला. पण दिस इज नॉट अ ट्रान्झॅक्शन ॲज सच. आपण ट्रान्झॅक्शन कोड नाही आहे, हा रिपोर्ट कोड आहे. त्यामुळे याला मी एकदा एंटर करतो आणि ते बघून घेतो. इथं आला बघा 870 12289, 870 12289, तोच मी लिहिलाय. 870 12289 आहे का? 89. 870 12289, right? So sorry, code 2911, fiscal year 2023. बस आता डॉक्युमेंट नंबर घालू का नको घालू असं तर झालंय माझं. पण सिन्स मी याला एक फिजिकल इयर दिलाय आणि सगळे डॉक्युमेंट मला पाहिजेत, म्हणून मी ट्राय करून बघतो. कोई बात नाही, आले. ओके, सो हे आपले सगळे डॉक्युमेंट्स आले बघा. सुरू करतो. आपण आपली बॅच सुरू केली 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारी पासून ते 18 फेब्रुवारी पर्यंत आपण कॉन्फिगरेशन 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 डिस्कशन डिस्कशन 18 दिवस आपण सतत डिस्कशन केलं, कॉन्फिगरेशन केलं. आणि 19 फेब्रुवारीला आपण आपली पहिली एंट्री केली, बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. देन वी डीड बँक अकाउंट डेबिट टू bank loan. Then we withdrew some money from bank, cash account debit to bank. Then we paid some salary, then we paid some wages, paid rent, we paid interest on bank loan. मग आपले क्लिअरिंग डॉक्युमेंट झाले सगळे, है ना? क्लिअरिंग डॉक्युमेंट झाले होते. त्या क्लिअरिंग डॉक्युमेंट्सच्या समोर अमाउंट लापता है,
क्लिअरिंग डॉक्युमेंटच्या समोर अमाऊंट लापता आहे. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, आपण आजच याची देही याची डोळा बघितलेला आहे की जे क्लिअरिंग डॉक्युमेंट्स आपण ज्या वेळेला एंटर करतो, तर स्क्रीन आपली जी स्क्रीन असते ती ब्लँक असते. तो फक्त काय करतो, ते आपल्याला तो लाल जो मार्क असतो तो लाल हिरवा करून देतो. हे आपण आजच बघितलंय, कालच बघितलंय, त्यामुळे जास्त भाष्य केलं तर तुम्ही म्हणाल यांना काय वाटतं, आम्हाला समजत नाही का, असं तुम्ही काहीतरी म्हणाल. सो मग आपण आपलं फर्स्ट परचेस रेकॉर्ड केलं 22 फेब्रुवारीला. सेकंड परचेस रेकॉर्ड केलं. के आर म्हणजे सगळे आपले हे वेंडर इन्व्हॉइसेस आहेत. हे सगळे आपण, कारण पहिल्यांदा आपण वेंडर लेजर शिकलो ना आपण. तर हे सगळे के आर वाले आहेत ते 1 2 3 4 5 बिलं आपण रेकॉर्ड केली. तर त्यांना पैसे द्यायला लागलो आपण. केझेड म्हणजे पेमेंट मेड टू व्हेंडर. हे सगळे केझेड वाले आहेत, सगळे व्हेंडरला पेमेंट दिले आपण. ओके. त्यानंतर आय थिंक हे जे डॉक्युमेंट आहे हे क्लिअरिंगचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यामुळे इथे पैसे नाही आहे. ऍडव्हान्स वाला आहे ना ते, ऍडव्हान्स टू व्हेंडर. ते पण तुम्हाला कालच आपण परवा बघितलेलं आहे. मग आपला सेल आला. सेल म्हणजे DR. डॉक्युमेंट टाईप DR इज सेल. हा आपण पहिला सेल केला. ओके. ओके. तर हा इन्व्हॉइस नंबर 1, इन्व्हॉइस नंबर 2 वगैरे 3 4 5 वगैरे हे सगळे इथे अमाऊंट आहे. ही अमाऊंट इकडे आहे. आणि हा अकाउंट सेल अकाउंट आपला 3 lakhs आहे. हे सगळं सेल बुक केलं. मग काही पेमेंट आपल्याला मिळाली. रिझल्ट म्हणजे पेमेंट रिसिव्ह. तर ही जी सगळी समरी आहे, समरी आपल्याला या कम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नलद्वारे आपल्याला मिळते. आणि मग त्याच्यामध्ये शेवटी त्याचा एक काळा हिशोब पण असतो. ते बघा, ही फिगर मगाशी तुम्हाला मी लिहून घ्यायला सांगितलं. जे ट्रान्झॅक्शन्स आपण आतापर्यंत एंट्री केले त्याचे डेबिट साईडला 4794,932 आले, क्रेडिटला पण तेवढेच है ना. तर आपण डबल एंट्री प्रिन्सिपल फॉलो करतो. सो कस्टमर रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स हे टोटल आहे. आणि कस्टमर रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आपण 6,60,000 सेल बुक केला, 4,60,000 आपल्याला मिळाले, 2 लाख बाकी आहेत. 1 लाख आपलं ते ऍडव्हान्स फ्रॉम कस्टमर्स होतं, त्याचं प्रकरण आहे. ओके. हे 660 ही टोटल आहे, ही ऍडव्हान्सची टोटल आहे. नंतर हे वेंडरच्या बाबतीत आपण 460चं परचेस केलंय. हा 10,000चा ऍडव्हान्स आहे. 460ची टोटल इकडे 460 आली, ही 10,000ची टोटल 10. एक फिगर असेल तर ती फिगर असते, ती टोटल पण असते. ओके. सो ह्याचा उपयोग डेफिनेटली जे रिपोर्टिंग वगैरे बघत असतात, करत असतात, प्रत्येक डे टू डे ट्रान्झॅक्शन वर त्यांची नजर असते, कंट्रोलर. फॉर एक्झाम्पल आता हे काम आहे ते मी करत असतो. मी प्रत्येक रिपोर्ट्सवर नजर ठेवत असतो. ओके. कुठल्या युजरनी जर एंट्री चुकीची केली तर ती मला लगेच समजते की यांनी चुकीची एंट्री केली. कारण आय एम नॉट अ एंड युजर. मी एंड युजर नाही. आय एम अ कंट्रोलर. कंट्रोल करत असतो काय ते काय ट्रान्झॅक्शन एंटर करतायत. ट्रान्झॅक्शन मध्ये मला जर वाटलं की बाबा एखादं ट्रान्झॅक्शन असं एंटर झालंय, सो आय अलर्ट दॅट युजर आणि त्याच्याकडून ते रिक्वायर्ड असेल तर बदल करून घेतो. हे झालं आपलं कम्पॅक्ट डॉक्युमेंट जर्नल. सो आता जर आपल्याला वेंडर पेएबल रिपोर्ट बघायचा असेल, वेंडर पेएबल, वेंडर वाईज परचेस, आउटस्टँडिंग लिस्ट ऑफ डेटर्स, एज वाईज अनालिसिस ऑफ डेटर्स, तर हे सगळं वेंडरला जरा झुकतं माप आपण दिलं याच्यामध्ये. वेंडर पेएबल रिपोर्ट्स S_ALR 87012-086 हा पाथ आहे. SAP इझी ऍक्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट्स पेएबल मध्ये. आता बघा, जनरल लेजर थांबवलं आपण, कारण हे सगळं जनरल लेजरचं होतं. आत्ता आपण गेलो, इनफॅक्ट हा जनरल रिपोर्ट असतो तो, जनरल एंट्रीज असतात त्या वेंडरच्या पण असतात, पण हे स्पेशली आपण वेंडरसाठी करतोय. अकाउंट्स पेएबल इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिपोर्ट्स फॉर अकाउंट्स पेएबल अकाउंटिंग, मास्टर डेटा, वेंडर लिस्ट वगैरे. सो वेंडर पेएबल रिपोर्ट मध्ये जातो आपण. बघूया, लेट अस सी. बॅक बॅक वेंडर पेएबल रिपोर्ट.
सो हे सगळं व्यवस्थित करून घेतो आधी. कमीत कमी एकदा तरी बघायला बरं वाटतं. नंतर ते सगळे फोल्डर्स आहेत, ते सब फोल्डर्स आहेत, ते सगळे यूज होतात पुढे क्लिक केलेले असतात. सो एसीपीजी ऍक्सेसवर आलो. अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग फोल्डर ओपन केलेला ऑलरेडी. अकाउंट्स पेबलला अजून आपण हात लावला नाही म्हणून हा फोल्डर ओपन आहे. अकाउंट्स पेबल, अकाउंट्स पेबल मध्ये आपण रिपोर्ट बघतोय म्हणून इन्फॉर्मेशन सिस्टीम. इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये आपण रिपोर्ट्स फॉर अकाउंट पेबल अकाउंटिंग बघतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा पण टू व्ह्यू द वेंडर लिस्ट, म्हणजे आपण मास्टर डेटा बघतोय. वेंडरचा मास्टर डेटा आपण बघणार आहोत. जो आपण वेंडर क्रिएट केलं ना 3-4, त्याचा मास्टर डेटा आपल्याला दिसेल. आणि इथे शेवटी लास्ट डेस्टिनेशनला आलं वेंडर लिस्ट. सो कुठले कुठले आपण वेंडर क्रिएट केलेत ते आपल्याला इकडे दिसेल. त्याला मी डबल क्लिक केल्यानंतर इथे खाली ट्रान्झॅक्शन कोड नाही, रिपोर्ट कोड येतो. हा बघा, रिपोर्ट कोडला S_AL 870-12086 तोच घातलाय का बघतो मी. येस, 12086. ओके. सो कंपनी कोड आहे आपला. बॅकस्पेस करून बघतो येतोय का. 2911. इट्स ऑल. बाकी काही वेंडर अकाउंट सिलेक्ट करायची गरज आहे का, चान्स घेऊन बघतो थोडासा. ही आपली वेंडरची लिस्ट आहे ना बघा. ही आपण वेंडरचे मास्टर क्रिएट केले. हा पहिला वेंडर आपला अमर एंटरप्राइजेस आहे. हा वेंडर आपला R29RM या अकाउंट ग्रुप खाली आहे. 22 फेब्रुवारीला आपण तो क्रिएट केला. ओके, म्हणजे 22 फेब्रुवारीला आपण वेंडर अकाउंटिंग सुरू केलं होतं. क्रिएटेड बाय दिस युजर. तो आपण कंपनी कॅटेगरीमध्ये सिलेक्ट केलाय. कंपनीचं नाव अवर एंटरप्राइजेस. त्यावेळेला तुम्हाला आठवतंय की त्या वेंडर मास्टरमध्ये आपण अगदी गिने चुने सिलेक्टेड फील्ड्स आपण यूज करत होतो, भरत होतो डेटा. कितीतरी 4-4 पेजेस आपण पुढे पुढे जात होतो, कारण ती सगळी इन्फॉर्मेशन आहे ती रिअल लाईफ मध्ये युजफुल असते ना. त्यामुळे आपला हा वेंडर लेजरचं जे लिस्ट आहे ना, मास्टर आहे, तो अगदी साधा दिसतो. कोणी क्रिएट केलं होतं, कुठल्या दिवशी क्रिएट केलंय, कुठल्या ग्रुप खाली केलंय वगैरे वगैरे. हा दुसरा आपला प्रिझम प्रायव्हेट आहे, तो पण RM खाली केलाय. तिसरा आपला युनिव्हर्सल प्रोडक्ट्स आहे, तो पण RM खाली केलाय. चौथा आपला भीमाशंकर आहे, तो एक्सपेन्स खाली केलाय आपण. पाचवा आपला आहे रिलायबल एंटरप्राइजेस, तो पण एक्सपेन्स खाली केलाय. सहावा आपला काळे अँड असोसिएट्स आहे, तो पण आपण एक्सपेन्स खाली केलाय. सो 3 RM खाली केलेत आपण आणि 3 एक्सपेन्स खाली केलेत. हा जो वेंडरचा मास्टर असतो, या वेंडरच्या मास्टरकडे पण आपण ऍज अ यू कॅन से रिपोर्टिंग सेक्शन बघणारे जो असतात ते रिपोर्ट ठेवून असतात, आय मीन नजर ठेवून असतात. कारण या मास्टरमध्ये जर कोणी काय बदल केला असेल तर तो बदल अथॉराइज आहे का, नॉन अथॉराइज आहे, हे आपल्याला कळू शकतं याच्यातून. ओके, एक झालं. आता वेंडर पेएबल रिपोर्ट हे झालं. वेंडर पेएबल रिपोर्ट हे अकाउंट, हा म्हणजे अकाउंट पेएबल रिपोर्ट. त्याच्यामध्ये ऍक्च्युली मला ना याला असं म्हणलं पाहिजे, हा जो आहे असं करायला पाहिजे, हे खाली घ्यायला पाहिजे. आणि इथे मी त्याला टू व्ह्यू द वेंडर लिस्ट असं लिहायला, टू व्ह्यू द वेंडर लिस्ट. तर ते वरती येते मेन टायटल आहे, टू व्ह्यू द वेंडर लिस्ट. असं तो हा पाथ आहे. वेंडर वाईज परचेसेस बघायचे असतील तर हा रिपोर्ट बघायला लागेल. S_AL 870-12009. हे रिपोर्ट्स फॉर अकाउंट्स पेएबल पर्यंत सेम आहे, फक्त नंतर वेंडर बॅलन्सेस, वेंडर बिझनेस. वेंडर बिझनेस म्हणजे त्या वेंडर बरोबर आपला किती किती बिझनेस झाला, किती टर्नओव्हर झाला, ऑफकोर्स म्हणजे खरेदी.
त्या वेंडरकडून आपण किती खरेदी केली आणि या 12,093 आहे. या रिपोर्टद्वारे मला त्या वेंडर वाईज परचेसेस समजेल. आय गो टू सिस्टम वन्स अगेन. सो इथपर्यंत सब सेम आहे. हा, इथे गेल्यानंतर मला वेंडर बॅलन्सेस बघायचे आहेत ना आता. वेंडर बॅलन्सेस, येस, वेंडर बॅलन्सेस. आणि वेंडर बॅलन्सेस मध्ये ते बॅलन्सेस जे उद्भवलेले आहेत ते बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मधून उद्भवलेले आहेत. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मधून वेंडर बॅलन्सेस, या हा वेंडर बिझनेस, हा बघा, हा याला मी क्लिक केलं ना तर इथे तो ट्रान्झॅक्शन कोड येणार आहे. परत मी ट्रान्झॅक्शन कोडच म्हणतो त्याला, रिपोर्ट कोड 12,093 तो सुद्धा वाटतं. येस, 12,093. शाबाश. सो इथे कंपनी कोड टाकतो 2911. ऑल वेंडर्स, फिजिकल इयर ओके आहे. ऑल वेंडर्स मधून आपण कोणाकोणाकडून किती काय काय परचेस केलं ते कळेल. हा बघ, आपले 5 वेंडर कडून आपण परचेस केलंय. हा, त्यांच्या सगळ्यांचा रिकन्सिलेशन अकाउंट हा आहे. आणि इथं मला तसं बाजूला जाता येईल. हे बघा, हा पहिला आहे, त्याच्याकडून 10,000चं परचेस केलंय. दुसऱ्याकडून 1,00,000चं, तिसऱ्याकडून 2,00,000चं, त्याच्याकडून 1,00,000चं आणि काळे असोसिएट्स कडून 25,000. टोटल आपलं 4,35,000चं परचेस झालेलं आहे. 4,35,000. आणि जर आपण बघितलं थोडस इथे बाजूला सरकून, इथे खाली त्याची समरी पण दिसते. 435 इज अ परचेस. 4,35,000 इज अ परचेस. ओके, आणि 4,35,000 परचेस हे दिसतंय. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो कुणाकडून किती परचेस केलेलं आहे अँड सो ऑन. अँड नाउ आय थिंक लास्ट रिपोर्ट, आउटस्टँडिंग लिस्ट ऑफ वेंडर. रिपोर्ट्स फॉर अकाउंट्स पेएबल पर्यंत सेम आहे. वेंडर आयटम पुढे जायचं. लिस्ट ऑफ वेंडर, ओपन आयटम्स फॉर प्रिंटिंग. लेट मी चेक दिस. 12,083. म्हणजे कुठल्या वेंडरला किती पैसे द्यायचे तो हा रिपोर्ट दर्शवतो. रिपोर्ट्स फॉर अकाउंट्स पेएबल पर्यंत सेम आहे. कुठल्या वेंडरला किती पैसे बाकी आहे. सो आय गो बॅक. येस, इथपासून हा झाला. त्याच्यानंतर मला रिपोर्ट्स फॉर वेंडर अकाउंटिंग क्लिक, आणि इथे जायचं वेंडर आयटम मध्ये. वेंडर आयटम्स, लिस्ट ऑफ वेंडर लाईन आयटम्स नाही मला, हा हे बघायचं. ड्यू डेट नाही, काय बघायचं एक्झॅक्टली. लिस्ट ऑफ वेंडर ओपन आयटम्स. लिस्ट ऑफ वेंडर ओपन आयटम्स हा बघा, आहे आपण नाही, हाय असं. लिस्ट ऑफ वेंडर ओपन आयटम्स फॉर प्रिंटिंग. सो याला क्लिक करतो. S_ALR 8701208. येस, करेक्ट. सो बस, बाकी काय. ओपन आयटम म्हणजे आपल्याला बघायचं ना ड्यू किती आहे. खुश नाही, कारण सगळ्यांचे पैसे देऊन टाकलेत आपण. सगळ्यांचे पैसे दिले. क्लिअर मध्ये बघितलं तर सगळे दिसतील आपल्याला, सगळे ट्रान्झॅक्शन एंटर केलेले सगळ्यांचे दिसतील बघा. अमरशी आपलं डिलिंग झालंय. अमरकडून आपण परचेस केलं. 1,00,000चं, 10,000चं, आणि पैसे देऊन टाकले त्याचे. प्रिझम कडून 1,00,000चं परचेस केलं, पैसे देऊन टाकले. परत 25,000 परचेस केलं, पैसे देऊन टाकले. कसं काय, कशावर आधारे मी म्हणतो. इकडे मला डॉक्युमेंट दिसतं बघा.
KR म्हणजे इनवाइस, KZ म्हणजे पेमेंट. ओके, KR म्हणजे इनवाइस आणि KZ म्हणजे पेमेंट. सो लाईकवाईज आय कॅन अंडरस्टँड की असं मला भीमाशंकर कडून 2 लाखाचं परचेस केलं, 2 लाख पे केलं. रिलायन्स कडून 1 लाखाचं परचेस केलं, त्याचं पोस्टिंग की पण येते, हा बघा, इनवाइस आहे, पेमेंट आहे, हिसाब खरा. काळे असोसिएट्स, हा इनवाइस आहे, पेमेंट. ओके, हा 301 वाला आहे. लाईकवाईज हे आपण झलक बघितली की रिपोर्ट्स पण कसं असतात वगैरे. तसंच मग त्याचं एज वाईज अनालिसिस ऑफ वेंडर्स आपल्याला या रिपोर्टने बघता येईल. आपलं वेंडर आउटस्टँडिंगच नाहीये, मग त्याचं एज वाईज बघून उपयोग काय. हा म्हणजे 0 ते 10 डेज किती आउटस्टँडिंग मध्ये किती आहेत, 10 ते 20 डेज मध्ये किती आउटस्टँडिंग आहेत, 20 to 30 मध्ये किती आउटस्टँडिंग आहे वगैरे वगैरे. ते आपण आपल्या आउटस्टँडिंग नसल्यामुळे असतील तर आपण हा रिपोर्ट वापरू शकतो. ओके, जस्ट हाफ मिनिट. ऑल राईट, हे वेंडर्सचे रिपोर्ट काही बघितले. जर आपल्याला रिसिव्हेबल्सचे बघायचे असतील तर जिकडे आपण सन्ड्री अकाउंट पेएबल बघितलं तिकडे अकाउंट रिसिव्हेबल कडे लक्ष द्यायचं आणि तसंच त्याच फॅशनने आपण पुढे जायचं. So with this, I declare that SAP FI 30 days challenge, February 2024 batch, we have completed officially all the 24 lectures today. As promised, this 24 into 2 is equal to 48 hours we have studied. All 24 videos I'll be giving you permanent access. I already given you 23 पर्यंत. हा 24वा व्हिडिओ जेव्हा माझा सेव्ह होणार तेव्हा मी तो तुम्हाला पाठवणार. त्याच्या सगळ्या पॉवर पॉइंट्स, त्याच्यानंतर आता मी जे वन नोट मध्ये जे करतोय, एक्सेल मध्ये मी जे करतोय, ते सगळं तुम्हाला मी शेअर करणार आहे. अँड whosoever who want to learn this, he has to communicate me on my number 474992004725. This is my number. On this number, you have to communicate me. हे ऑनलाईन ट्रेनिंग होतं, याचं रेकॉर्डिंग इज ऑल्सो इक्वल टू लाईव्ह ट्रेनिंग. काही इच्छुक असे असतात, काही ज्यांना शिकायचं असतं ते असे असतात की त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे, ऑफिस आवर्समुळे किंवा इतर कमिटमेंटमुळे त्यांना लाईव्ह सेशन अटेंड करता येते. सो दे कॅन सबस्क्राईब फॉर दिस कोर्स बाय पेइंग ओनली नॉमिनल 2500. कमी जगामध्ये कुठेच किंमत नसेल SAP FI कोर्सची. तर हे सुरू करण्याचा मेन उद्देश असा आहे की ज्याला शिकायचंय त्यांनी कमीत कमी याच्यामध्ये पहिल्यांदा येऊन बघावं तर काय आहे ते. ओके, 2500 इज अ फी. जो ऍक्सेस असेल या सर्व सिस्टीमचा, या सर्व लेक्चर्सचा, तो या 24 मेन व्हिडिओज व्यतिरिक्त मी 24 व्हिडिओज गिफ्ट म्हणून बनवणार आहे, बोनस म्हणून. आणि 1 मार्च 2024 पासून आम्ही आमची कंट्रोलिंगची बॅच सुरू करणार आहोत. कंट्रोलिंग बॅच मध्ये ज्याला FI माहित नाही त्यांनी येऊ नये. पहिल्यांदा त्यांनी FI शिकावं, मग कंट्रोलिंग मध्ये यावं. कारण त्याला शिकवणं मला अवघड जाईल आणि त्याला समजणं पण अवघड जाईल. So with this, I declare that this batch is officially over. Okay. As discussed, we can decide certain things offline. We already stated that no day is the last day.
but some cutoff date we have to keep for a course, and religiously we have adopted that. एकही दिवस आपण न चुकवता, जे खरं म्हणजे आपलं 29 फेब्रुवारी पर्यंत चालायला पाहिजे, ते आपल्या परिश्रमाने आणि तुम्ही दिलेल्या साथीमुळे आपण ते आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी ते कंप्लीट करत आहोत. ओके, सो विथ दिस I express my gratitude towards you. You have shown faith on me. As well, you are willing to learn controlling also. And when you learn controlling, along with this FI you already learn, and do enough practice, then you can think about the global certification. ह्या ग्लोबल सर्टिफिकेशनची आउटसाइड मार्केटमध्ये, ग्लोबल सर्टिफिकेशनची आउटसाइड मार्केटमध्ये म्हणजे ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत SAPच्या, त्यांची फी 4 लाख रुपीज आहे. मी स्वतः 4 लाख रुपीज पे केलेले आहेत. त्यामुळे त्याचं दुःख किती आहे ते मला माहिती आहे. पण मी तुम्हाला जो रूट सांगितला आहे, पहिल्यांदा तुम्ही माझ्याबरोबर SAP FI 48 आवर्स हा 1 महिन्याचा कोर्स करा. लगेच सर्व्हर ऍक्सेस घ्यायचा. जे मी शिकवतोय ते त्याची प्रॅक्टिस करायची 2-2, 3-3 वेळा. त्यानंतर लगेचच इमिजिएटली एकाही दिवसाचा ब्रेक न घेता, हा आपला पहिला होता SAP FI 30 days. ओके, इमिजिएटली आपण SAP CO म्हणजे कंट्रोलिंग कॉस्टिंग 30 days. हे दोन कोर्स आपले झाले का? आपण आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स मेहनत करून आपण ग्लोबल सर्टिफिकेशनचा विचार करू शकतो. आणि विथ मी इफ यू डू ग्लोबल सर्टिफिकेशन, जे वरती तुम्ही 4 लाख म्हणतायत, त्याची किंमत मी फक्त 60,000 ठेवले. ओनली 60,000. या 60,000 पैकी 20,000 तुम्हाला SAP इन्स्टिट्यूटला द्यावे लागतात एक्झाम फी म्हणून. SAP इन्स्टिट्यूटला द्यावे लागतात एक्झाम फी म्हणून. जस्ट अ मिनिट. हे जी 20,000 जे आहे, ती 20,000 तुम्ही मला देत नाहीये. हे तुम्ही SAP AC कंपनी जी आहे, जर्मन कंपनी, त्याला तुम्ही देतायत एक्झाम फी म्हणून. हे तुम्हीच भरायची फी, तुम्हाला मी सगळी मदत करणार. त्याच्यानंतर अंदाजे 5,000 रुपये तुम्हाला, ज्याच्याकडून तुम्ही हा सर्व्हर ऍक्सेस घेणार 5 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, तुम्ही SAP त्या वेंडरला तुम्ही पे करणार. वेंडर फॉर सर्व्हर ऍक्सेस. त्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही. मी फक्त सर्व्हर ऍक्सेस, सर्व्हरचा वेंडर जो आहे तो तुम्हाला सुचवील की हे 2 वेंडर मला माहिती आहेत. सर्व्हर ऍक्सेस म्हणजे आता किती बॅलन्स राहिला? बॅलन्स कितना राहिला? 60 मायनस 20 मायनस 35,000. आता मी असं म्हणतोय की 5,000 तुम्ही मला ऑलरेडी दिलेले आहेत, जर तुम्ही माझ्याकडे FI आणि CO केलं असेल तर. ओके, दिस इज FI CO is already paid. Therefore, my global certification fees for you is only 30,000. म्हणजे जे आपण मिळवण्यासाठी मार्केटमध्ये 4 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो, ते इथे तुम्ही फक्त 60,000 नी करू शकता. तीच मेहनत, अपार मेहनत, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आणि क्वेश्चन आन्सर्स, एक्झाम प्रिपरेशन्स, मात्र मी कुणाला गॅरंटी देणार नाही. कारण मी स्वतः जेव्हा केलं तेव्हा मी रात्रंदिवस जागून अभ्यास केला. मी चार्टर्ड अकाउंटन्सी केली तेव्हा पण मी रात्रंदिवस जागून अभ्यास केला, तहान भूक हरपून. त्यामुळे
मी जे ह्या जो कोण करणार असेल त्याला मी सांगणार की तू हे केलंस तरच तू पास होशील, असं स्पष्ट बोललं तर आपल्यावर काही कोणी बोट उठू शकत नाही. हे जर तू केलंस तरच तू पास होऊ शकतोस. आणि पास झाल्यानंतर आपल्या आयुष्याची दिशा बदलते, आपल्याला एक भक्कम करिअर मिळतं आणि त्या करिअरमध्ये तशी आकाशाला सीमा नसते, तसं तुमच्या करिअरमध्ये तुम्ही उत्तुंग भरारी घेऊ शकता. ओके, ते करणं न करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. विथ दिस आय थँक ऑल ऑफ यू अगेन. गुड बाय, गुड विशेस, बाय.